मला असं वाटतं वॉचमॅनला परत एकदा विचारायला पाहिजे. जाऊ दे ग, तू काहीही बोलला तरी काय फरक पडणार आहे आता. पण आई अहो मला खात्री आहे की हे देविका काकूंनीच केलंय. नाही एकतर आपल्याकडे त्या पैसे मागतात आणि आपण आपल्या पद्धतीने ते कमवायचा प्रयत्न करतोय, तर अशा पद्धतीने आपल्याला त्रास देतायत त्या. तिच्याशी भांडून तरी काय होणार आहे? जे नुकसान व्हायचं ते झालंच ना. इतकी मोठी गुंतवणूक केली होती, सगळं नुकसान झालं, वाया गेलं सगळं. नाही आई, आपण या साड्या आपली मेहनत वाया नाही जाऊ द्यायचं. अगं आता काय व्हायचं बाकी राहिलंय अजून? या साड्यांची अवस्था बघतेस ना काय आहे ती. आई या साड्यांची हालत इतकी वाईट नाहीये. नाही म्हणजे तुम्ही नीट बघितलं तर या काही सगळीकडनं फाटलेल्या नाहीयेत. बरेच मोठे पीसेस आहेत अजून आणि आपण यातनं ड्रेसेस, कुर्ते किंवा पर्सेस, क्लचेस असं काहीतरी शिवू शकतो. खरंच असं करता येईल? हो अगदीच होऊ शकेल, का नाही होणार. प्रयत्न तर करून बघूया. आई माझी एक मैत्रीण आहे जी डिझायनर आहे, आपण तिला या साड्या दाखवूया, बघू ती काय म्हणते, एक अंदाज तर घेऊ. खरंच ग अनन्या, असं झालं तर खूप बरं होईल. खूप नुकसान होणार नाहीतर, आणि आता नुकसान झेलण्याच्या स्थितीत नाही होत आपण. आई ही आयडिया नक्की वर्क होईल. मला माहिती आता आपल्या नशीब फाटकं असलं म्हणून काय झालं, आपण आपल्या पद्धतीने ते दुरुस्त करायचा प्रयत्न तर करू शकतो. आम्हाला जोक पाठवलाय बघ ना. आम्हाला तुला कसं दिसतं? काय रे अथर्व, लवकर कसा आलास? जॉब सोडलास की काय? का कामावरनं काढून टाकलं? असं काय करू नकोस हं? इन्स्टॉलमेंट भरायचे आहेत, लक्षात आहे ना? अरे बोल ना, काय झालं? बघ काकू, अरे मला अथर्व, काय रे आज ऑफिस मधून एकदम असं अचानक काय? बाबा मला जरा अरे एक मिनिट, इकडे बस, इकडे बस जरा, इकडे बस, बस इथे बस. काय काय होतंय अथर्व? ए अरुणा, अनन्या, अरे याला काय होतंय बघा. अरे डोळे- अथर्व, अथर्व, काय काय होतं? पाणी आण, पाणी हो, पाणी. ते काय होतं रे अथर्व? अरे डोळे उघड. काय होतंय तुला? हो एक मिनिट. अथर्व, ए अथर्व, हे घे, हे पाणी पी, पाणी पी धर. मी डॉक्टरांना फोन करून आले. हा हा जा. सावकाश सावकाश, हळू रे. बरं वाटतंय का आता? हो. किती वेळा सांगितलं तुला नको इतकी दगदग करत जाऊस. काय इतका ताण घेतोस तू? आपण मशीन नाही होत, माणूस आहोत, कळतंय का? एकतर उन्हाळा इतका वाढलाय, नीट झोप होत नाही तुझी, आणि काही गरज नाहीये 2-2 नोकऱ्यांची, अजिबातच. आई बरं आहे मी आता. मग पैसे कसे पुरणार? देविका आता जरा थांब जरा. अगं त्याची अवस्था बघ काय झाली ती, बरं वाटत नाहीये त्याला. अथर्व आजारी असल्याचं नाटक करणार, मग मला दयेचा पाझर फुटणार, मग तो नोकरी सोडणार, आणि मग तुम्ही सगळेजण ऐकत बसून खाणार माझ्या नवऱ्याच्या जीवावर, है ना? ही सगळी तुमची नाटकं आहेत ना, हे मी बरोबर ओळखते. अगं खरंच बरं नाही वाटत आहे त्याला, अंग कसकसल्यासारखं झालंय, बघ तू स्वतःच. मी कशाला बघू? तू आहेस ना उंदराला मांजर साक्ष. काय बडबडतेस तू देविका? डोकं फिरलंय का तुझं? म्हणजे हे सगळं अथर्व मुद्दामून करतो असं म्हणायचं तुला?
काकी आहेस ना तू त्याची? हेच ओळखतेस तू त्याला? ते असलं बोलताना लाज नाही वाटत तुला? ओ भाऊजी, तुमचा हा ड्रामा बंद करा. पैसे माझ्याकडनं घेता आणि माझीच लाच काढता. तुमचं हे आजारपण. यांच्या आजारपणात तुझा एकही पैसा घेतलेला नाहीये देविका. अनन्यानी पैसे उभे केलेत सगळे. हो का? मग आमचे पैसे परत देताना का नाही उभे केले तिने पैसे? तेव्हा का नाही विकले दागिने? अगं माणसाची तब्येत आणि इतर गोष्टी यात फरक आहे की नाही? हो ना. पैसे द्यायची वेळ आली ना की तुमच्या तब्येती बिघडतात. बरोबर. रामबाण उपाय आहे अगदी. भाऊजी, मला तर वाटतं ना अथर्व तुमच्याच पावलावर पाऊल ठेवतो. अडचणी आल्या की आजारी पडायचे, म्हणजे कसा सगळेच प्रश्न मिटतात ना. जबाबदारीपासून कसं पळायचं हे तुमच्याचकडनं शिकलाय बहुतेक. तोंड सांभाळून बोल देविका. आवाज चढवू नकोस. तुम्ही आमचं देणं लागता, आम्ही तुमचं नाही. ज्या घरात तुम्हाला राहायला देतोय ना ते उपकार समजा. अगं आत्ता हे सगळं बोलायची गरज आहे का देविका? बघ जरा अथर्वकडे, चक्कर आली आहे त्याला. मग इतकं काय भाऊ करतेस? जगात काय हा एकटाच नाहीये जो कष्ट करतोय. 2-2 नोकऱ्या करतोय तो. आणि तुझ्यामुळे काल रात्री झोपही झाली नाहीये त्याची. असाच तमाशा केलास, आठवतंय का? नियम पाळले नाही तर मी बोलणारच. अगं पण माणसाच्या जीवापेक्षा नियम महत्वाचे आहेत का? म्हणजे तू इनडायरेक्टली वाटणीला नकार देतेस. अच्छा अच्छा अच्छा, हा प्लॅन आहे का तुमचा? अगं मग अथर्वच्या खांद्यावरनं कशाला बंदूक चालवतेस? माझ्या मुलाच्या जीवापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. तू शांत हो वर्मा, शांत हो जरा. तिला सगळं सांगून काही उपयोग नाही त्याचा. हे कळण्याच्या पलीकडे आहे ती. आई, डॉक्टर येत आहेत. त्यांनी लिंबू सरबत द्यायला सांगितलंय. मी लगेच बनवून आणते. हा, हो हो. 1 मिनिट. डॉक्टर येत आहेत ना, मग त्यांना सुद्धा आत घेऊन जा तुमच्या खोली. काय मला इथे पसारा नकोय. हा, उचला काका निदान आता तरी शांत बसावं. मी ना असं ऐकणार नाही. हे काय चाललंय तुझं देविका? देविका, अगं तू राहत्या घरात रेग उडतीयस. हो, हा एरिया माझा आहे. इथे तुम्ही यायचं नाही, कळला? झालं झालं. या घराचे 2 भाग करून झाले. झालं तुझ्या मनासारखं सगळं. बंद कर हा तोडकटपणा देविका. देविका, हा सिनेमा आहे का? असे रेगा मारून नाही राहता येत घरात. ते काय मला माहित नाही. मी दिलेले रूल्स तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केले पाहिजे. ही रेष बघून तरी तुम्हाला कळेल की हा एरिया माझा आहे आणि इथे तुम्ही यायचं नाही. मनाला वाटेल तसे आपले घरभर फिरत असता. आणि हे बघा, ते डॉक्टर आले ना की त्यांना सुद्धा तुम्ही रूम मध्ये घेऊन जायचं, नाहीतर तुमच्यावर त्यांनाही घराबाहेर काढेल. अथर्व, हे घे. थांब पिऊ. कधी मस्त सांगते मी. मुद्दामून करता का तुम्ही? सांगितलेलं कळत नाही एकदा? अगं काकाजी, ये खर ये. बघ 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 तुझ्या बायकोने हे सगळं काय चालवलंय. बघ जरा बघ. शेखर, तू असं अचानक? हो का? काय झालं? अरे हे बघ ना, हे बघ. अशा घरात रेघा मारून घराचे 2 भाग केले. हे बघ. माणसांची मन तर दुभंगलेली आहेतच, पण हे असे रेषा मारून घराचे सुद्धा तुकडे केले तिने. देविका, हे काय आहे सगळं? हा, तुझ्याशी बोलतोय देविका. आणि हे काय?
अथर्व असा का बसलाय? काका त्याला बरं नाही वाटत आहे, चक्कर येते. अथर्व तू तू चल आतमध्ये चल. हो ए ए अरुणा, हात हात दे त्याला. चल आत घेऊन चल. काय कशाला? हा, कशाला त्याला आत बाहेर करताय? चांगला बसलाय ना, इथे बसू दे ना त्याला. या भागात यायची परवानगी नाहीये आम्हाला भाऊजी. म्हणजे देविकाच्या म्हणण्यानुसार हा भाग तुमचा आहे. अरुणा, उगाच चहाड्या करू नकोस. शेखर, तुला यातलं काही माहित नाही. यांनी मला किती त्रास दिलाय तो. नाही भाऊजी, मी आणि हे तुमच्याशी बोलणारच होतो या विषयावर. हा, डोक्यावरून पाणी जायला लागले आता. देविकाचं विचित्र वागणं वाढतच चाललंय. शेखर, तू यांचं काही ऐकू नकोस. हवं तर सिमरनला विचार. तिला मध्ये घेऊ नकोस हा देविका. ती बिचारी भोळी आहे. म्हणूनच पहिल्यापासून तू तिला तुझ्या जाळ्यात ओढलेस. पण एक ना एक दिवस तिला सुद्धा कळेल की तू तिच्याशी जे काही चांगलं वागतेस ना, ते तुझ्या स्वार्थापोटीच वागतेस. सिमरन, तू यांचं काही ऐकू नकोस. एक मिनिट. देविका, मी आता घरात आलो आणि जे पाहिलं ना, त्यावरूनच मला कळलं होतं की काहीतरी नक्कीच सिरियस आहे. हे सगळं या थराला गेलेलं असेल असं नव्हतं वाटलं मला. वहिनी, नक्की काय झालंय जरा मला नीट सांगशील? मी काय सांगणार भाऊजी? देविकालाच विचारा तुम्ही, कारण तिच्या डोक्यात कधी काय येईल नाही सांगताय. ठीक आहे देविका, तू सांग, हे सगळं काय केलंयस तू? हो, केले मी घराचे 2 भाग. हॉल आणि आपली बेडरूम आपली, बाकी सगळा एरिया यांचा. आपण यांच्या एरियामध्ये जायचं नाही, यांनी आपल्या एरियामध्ये यायचं नाही. सिंपल. तू मूर्ख आहेस का देविका? काय बोलतेस काय तू? शेखर, मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. अरे साधं इथे हॉलमध्ये बसून टीव्ही बघायला सुद्धा मला चोरी. किचन मध्ये दिवसभर ती अरुणा असते. मला आपल्याच बेडरूम मध्ये ना स्वतःला कोंडून घ्यावं लागतं. अगं मग तू जा ना किचन मध्ये. तुला कोणी अडवलाय का? तू कर ना तिच्या बरोबर घरातली कामं. काय प्रॉब्लेम आहे तुझा? शेखर, तुला माहितीये हे मी काही करणार नाही. आणि उगाच ना आता सगळ्यांसमोर बोलायचं म्हणून तू बोलू नकोस. हे बघ, तुम्ही उठा ना, अथर्वला घेऊन आतमध्ये जा. ते चेकअप वगैरे काय ना ते आतमध्ये करा. चला निघा. काय बोलतेस काय तू देविका? अगं थोडी तरी माणुसकी आहे का नाही तुझ्यामध्ये? आतापर्यंत खूप माणुसकी दाखवली म्हणून डोक्यावर बसले ते सगळे. जरा मी काय सांगतो ते ऐकशील का एकदा? हे एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे या घराचे तुकडे पडलेले निदान मला तरी चालणार नाही. मी या लोकांबरोबर राहू शकत नाही. ही जर अशी वाटणी झाली तरच मी इथे राहील. हो ठीक आहे, मग तू हे घर सोडून जाऊ शकतेस. पण काहीही झालं तरी या घराचे तुकडे होणार नाही. शेखर, अरे हे लोक पैसे देत नाहीयेत घरात. यांना हाकलायचं सोडून तू मला जायला सांगतोयस? देतील ना पैसे. हे लोक कुठे पळून चाललेत का? अरे पळून गेले असते ना तर एक वेळ चाललं असतं, पण 24 तास इथे माझ्या डोळ्यासमोर असतात. हे मजा करतात, एकत्र राहतात. वर मी यांना पैसे पुरवावे अशी यांची अपेक्षा असते. भाऊजींच्या आजारपणामध्ये मी पैसे दिले नाही तर मी वाईट. अरे पण मी कुठे कुठे पुरी पडणार सांग मला तू. भाऊजी, अरुणा, अथर्व मला घालून पाडून बोलतात. आणि ही परवा आलेली मुलगी, तिच्यामुळे माझं डोकं सुद्धा फुटलं. काय डोकं फुटलं? माझ्याशी भांडली आणि रागाच्या भरात मला ढकलून दिलं.
अहो काकू तुम्ही काही काय बोलते, मी कुठे ढकललं तुम्हाला? का असं बोलतेस देविका? का खोटं बोलतेस? भाऊजी असं काहीही झालेलं नाहीये. तुम्ही तरी विश्वास ठेवा आमच्यावर. तुला तुला खोटं वाटतं तर सिमरनला विचार. सिमरन होती तिथे. सिमरन, अनन्याने ढकललं ना मला, सांग ना तू. सांग ना सिमरन. नाही नाही अनन्याने. हो हो सिमरन, अगं खरं काय ते सांग ना काकांना. असं काय करतेस? त्या दिवशी स्वतः काकू त्यांचं स्वतःचं डोकं आपटून घेत होत्या. मी काय डोकं आपटत होती? पण का देविका? हाय डॅडू, कधी आलास? काय झालंय सगळ्यांना? म्हणजे तुम्ही एवढे सिरियस का वाटताय? त्या दिवशी पूर्वा होती. पूर्वा तू सांग, त्या काय झालं होतं त्या दिवशी, तू सांग. हो पण काय सांगायचं काय आहे? ती काय सांगणार? ती माझी मुलगी असली तरी तुमच्याच टीम मध्ये आहे. देविका आता बस झालं. या घरातल्या घरात अशा टीम्स पाडणं आता बंद कर. अरे पण मी खरं तेच सांगते. अनन्या खोटं बोलते. आता कोणीही काही बोलायची गरजच नाहीये. या घरात कोण काय बोललं असेल, कोणी काय केलं असेल, याचा मला व्यवस्थित अंदाज आहे. मला कोणीही काही सांगायची गरज नाही आता. शेखर, 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 हे बघ तुला काही माहित नाहीये. असं करू नको शेखर. इनफ इज इनफ देविका. या घराची वाटणी होणार नाही अँड दॅट्स फायनल. या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीत दोन चुली पेटणार नाहीत आणि हा मूर्खपणा तू कधीही करणार नाहीस. कळतंय तुला? आज चल. शेखर तू, आज चल. शेखर तू घरी नसतोस. मोठ्या मुश्किलीने मी ही वाटणी केली. ही लोक किती त्रास देतात तुला माहित नाहीये. तू तू सगळी वाट लावून टाकलीस. माझ्यासाठी हा विषय संपलाय देविका. पुन्हा याच्यावर चर्चा नकोय. मी आता बाहेरून दमून थकून आलेला आहे. मला आता घरात कचकच नकोय. तू आज चल. आपण खोलीत जाऊन शांतपणे काय बोलायचं असेल ते बोलू. कळतंय तुला? चल आतमध्ये. तू जा. तू इथे भांडत बसशील माझ्या मागे, ते मला नकोय. ताबडतोब आज चल. आई अगं जाऊ दे ना, का वाद घालताय तुम्ही? माणसाची किंमतच नाहीये रे हिला. फक्त पैसा महत्वाचा आहे याच्यासाठी. बरं झालं शेखर भाऊजी वेळेवर आले, नाहीतर या घराचे 2 भाग केलेच होते देविकाने. नाही नाही, पण शेखर खूप समंजस आहे, समजूतदार आहे. तो समजूत काढेल तिची. हा अनन्या, जरा डॉक्टर कुठपर्यंत आलेत बघ. हो आई बघते.